हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. घरच्या देवांपासून सुरुवात झाली. आम्ही आमच्या विंगच्या सर्व लेडीज स्वामींच्या मंदिरात गेलेलो. मंदिर खूप सुंदर होतं आणि त्या मंदिरात सर्व प्रकारचे मंदिर होते, जसे की दत्तांचे, गणपतीचे, महादेवाचे आणि बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच. मंदिरात पाय टाकताच असं वाटू लागलं की माझ्या मनातील सगळी ताण चिंता याच क्षणात शांत होत आहे. धुपाची सुवास, घंटांचा नाद आणि दत्तांची दिव्य मूर्ती. क्षणभर सर्व विसरून मी त्या परमेश्वराच्या सानिध्यात हरवून गेलो. लोकांच्या डोळ्यात भक्तीचे तेज आणि मनात एकच भावना, श्री दत्त गुरु. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांवर संकट आले तरी घाबरू नका, मी आहे ना तुमच्या पाठीशी. हे शब्द कानात घुमतात आत्मविश्वासाची एक नवी लाट माझ्या मनात उठली. आज मी प्रभूला काही मागितलं नाही, फक्त कृतज्ञता व्यक्त केली, कारण त्यांनी मला दिलेलं सगळंच अनमोल आहे. या दत्त जयंतीच्या शुभदिनी आपल्या सर्वांच्या जीवनात श्रद्धा, धैर्य आणि प्रकाश नांदो. जय श्री स्वामी समर्थ. श्री दत्त गुरु महाराज की जय. असं म्हणतात की दत्त जयंतीला पिवळी वस्तू दान केलेलं चांगलं असतं, म्हणून मी लहान मुलांना केळी वाटली. असं म्हणतात, जिथे भक्त तिथे देव आणि जिथे देव तिथे भक्त. मला तर जायला जमले नाही, पण मी माझ्या पत्नीच्या रूपात देव श्री दत्त गुरूंचे दर्शन घेतले. तिकडून आल्यानंतर तिने सांगितलेले प्रसंग, तिने सांगितलेले भाव मी माझ्या शब्दात उतरवले आणि तुमच्यासमोर मांडले. दत्त दया घना करी माझी रे रक्षा, जपतो चरण तुझा तुझ्यात माझी इच्छा. त्रिगुणांचा तू नाथ माझा जीव तुझ्यात अर्पिला. दया कर श्री दत्ता मार्ग तूच दाखविला, मार्ग तूच दाखविला. एकीकडे दत्तांची जन्मोत्सवाची तयारी सुरू होती आणि दुसरीकडे भजन सुरू होतं. अशा रीतीने दत्त जयंतीचा कार्यक्रम खूप छान झाला. मग महाप्रसाद खाऊन आम्ही घरी आलो. तर मित्रांनो, व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.